पुणे वडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या अंतर्गत पुण्याच्या काही भागात पाण्याची टंचाई, काही भागात आठवड्यातील एक दिवस पाणी पुरवठा बंद असणार. कोल्हापूरकरांची पाण्याची चिंता मिटली. मे महिनाभर पुरेल इतका पाणीसाठा जिल्ह्यातील 8 धरणांमध्ये उपलब्ध. साताऱ्याच्या कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पातनं यंदा जादा वीज निर्मिती. 666 दशलक्ष युनिट जादा वीज निर्मिती. मध्य रेल्वेवरील मोटर बंदचा जादा, काम बंद आंदोलनाचा इशारा. लोकल सेवा सोमवारी कोलमडण्याची भीती. दीड कोटींपैकी 27 लाख वाहनं मालकांनीच बसवले HSRP नंबर प्लेट. आता 30 जूनपर्यंतच मुदत. जात वैधता प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ. SCBC OBC विद्यार्थ्यांना दिलासा. जुलै अखेरपर्यंत आता हे प्रमाणपत्र सादर करण्याची संधी मिळणार. अलमट्टी धरणाच्या उंचीसाठी कर्नाटक सरकारनं तयार केली 150 तज्ज्ञांची समिती. धरणाची उंची 524 मीटरनं वाढवण्याचा घाट. राज्यातील धर्मादाय रुग्णालयांना आता धर्मादाय रुग्णालयाचा फलक लावणं बंधनकारक. यापुढे रुग्णालय प्रशासनाला खाटा उपलब्ध नसल्याची सबब सांगता येणार नाही. म्हाडाच्या तिजोरीत 39.69% वाढ. सोडतीद्वारे केलेल्या घरांच्या विक्रीसह अन्य माध्यमातून म्हाडाच्या तिजोरीत भर. त्यातून हिजबुल मुजाहिद्दीन ही संघटना तयार झाली. 1997 पासून मुजाहिद्दीन ही लष्कर ए तोयबा सोबत काम करते. लष्कर ए तोयबा पाकिस्तान आणि काश्मीर खोऱ्यात सक्रिय असून सर्वात मोठा दहशतवादी गट आहे. लष्कर ए तैयबाचं पाकिस्तानात मोठं नेटवर्क असून त्याची 2000 कार्यालय आहेत. त्याचबरोबर मसूद अझहरच्या जैश ए मोहम्मदचा काश्मीरवर डोळा आहे. 13 डिसेंबर 2001 रोजी भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्यात JEM LTE सोबत सहभागी असल्याचं आढळून आलं. लष्कर ए तोयबाचा हाफिज सईद, जैश ए मोहम्मदचा मौलाना मसूद अझहर आणि हिजबुल मुजाहिद्दीनचा सय्यद सलाउद्दीन. या अहवालात NIAनं सुमारे 150 लोकांचे जबाब नोंदवले. त्याशिवाय 3D मॅपिंग आणि रिक्रिएशनच्या मदतीनं हा तपास करण्यात आला. NIAच्या या अहवालात POKचा उल्लेख असून दहशतवादी POKत असलेल्या कमांडरच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. पहलगाम हल्ल्यात सर्वात मोठी भूमिका दहशतवाद्यांना रसद पुरवणाऱ्या ओव्हरग्राऊंड वर्करची असल्याचा उल्लेख या अहवालात आहे. जम्मू काश्मीरमध्ये जितके ओव्हरग्राऊंड वर्कर सापडले यांची यादी बनवण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची तयारी सुरू करण्यात आल्याचं NIAनं आपल्या अहवालात म्हटलंय.